हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। कसे आहात सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे। तर आता हा माझा मॉर्निंग ब्लॉग आहे, सकाळचा ब्लॉग। तर खूप दिवस झाले मी काही ब्लॉग टाकले नाही आहेत, कारण ब्लॉग टाकायची होती मला। खूप मोठे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत मी, पण मला ना म्हणजे अपलोड करायला टाईमच नव्हता मिळाला ते। आणि म्हटलं आज आहे ना, म्हटलं तर आता मॉर्निंग ब्लॉग टाकावं म्हटलं। तर आता हा ब्लॉग मी म्हणजे आता हा ब्लॉग असा माझा 2-3 दिवसाचा ब्लॉग आहे हा, आणि मला अपलोड करायचा होता, पण आता मी हा अपलोड करत आहे। तर काही नाही, पहिले सकाळी उठले मी, फ्रेश झाले, त्याच्यानंतर गरम पाणी पिलं, आणि त्याच्यानंतर लगेच मी आता झाडून घेत आहे। म्हणजे पारोशी जे काही असेल ना, झाडू काढणे किंवा घरं पुसणं, हे सगळं पारोशी माझं सकाळचं राहतंच करण्याचं रुटीन। आणि कसं असते माहिती आहे का, एकच रुटीन रोजचं काही नसते म्हणायचं, प्रत्येक दिवशी चेंज होत असतं। कधी लेकरांना शाळा सकाळची असते तर कधी दुपारची राहते, त्या मानाने आपलं रुटीन राहतं म्हणायचं। तर मग लेकरांना सकाळची शाळा होती म्हणायची, तर मग सकाळी 4 वाजताच उठले आणि पहिले मी घरं झाडून घेतले, आणि लेकरं मुलगी झोपलेली आहे तर बाजूचं झाडून घेतलेलं आहे काढून। आता मी इथे आहे ना व्हॉइस रेकॉर्ड करत असताना इथे मुलगी आहे ना भांडे लावू लागलेली आहे, तर तिथे मला आवाज येऊ शकतो, सॉरी। तर ठीक आहे, तर आता मी पटकन सगळं झाडून घेत आहे घरातलं। तर या लेकरांनी आहे ना काल ना ऊस खाल्लेला होता, म्हणजे रविवारचा ऊस खाल्लेला होता, म्हणजे रविवारी बाजार असतो आमच्याकडं। तर मग घरात सगळं हे करून ठेवलेलं आहे, म्हणजे रात्रीच सगळा कचरा करून ठेवला होता घरामध्ये। तर सगळं बाहेर काढत आहे मी टोपल्यामध्ये जमा करून। तर आता बाहेर आलेली आहे। आता माझं कसं आहे, मोबाईल पकडायसाठी कोणी नाही, तर ट्रायपॉडचं म्हणजे खूपच फजिती होते ब्लॉग काढायसाठी बी। आणि कधी तर असं वाटते की म्हणजे खरंच ब्लॉगिंगमध्ये बी खूपच मेहनत आहे, आणि एकटीच्यानं एवढं काही होत नाही। आता प्रत्येकजणी आपलं जे बायका आहेत ब्लॉगिंगमध्ये ते करतात म्हणायच्या, तर सगळेच करतात, पण याच्यामध्ये खूप मेहनत आहे, मेहनतीशिवाय हे नाही याला। तर आता ट्रायपॉड बाजूला लावलेला आहे मी, आणि आता लगेच मी आता घरामध्ये गेले। जो कचरा होता ना, केड कचरा सगळा सुपडीमध्ये भरला, बाहेर आणलेला आहे। तर बाहेर बघते, खूप अंधार होता, कोणीच नव्हतं, उठलेलं होतं बाहेर। तर आता हा जो बाहेरचा पसारा आहे ना, हा सगळा उचलून घेते, बाजूला ठेवते। पाय पुसायची, आता हे जे पाय पुसायच्या आहेत ना, ह्या पायदण्या ते मी अशाच ठेवलेल्या आहेत, म्हणजे सुतीच कापडा आहेत ते, जेणेकरून काही पाणी गिणी असेल ना सांडलेलं बाहेर, ते लगेच त्यांना पुसता येते, त्याच्यामुळे ते ठेवलेले आहेत मी। नंतर पुढं बघू म्हटलं कोणती ठेवायची, काय करायचं। तर आता पहिले उंबरठा धुवून घेते स्वच्छ। तर माझं नेहमीचं असते, उंबरठा पहिले धुवून काढत असते मी, कारण सकाळी उठल्याबरोबर आहे की नाही, आपण ज्या दरवाजा उघडतो का नाही, पहिले दारामध्ये थोडं पाणी टाकायला पाहिजे, थोडंसं पाणी सुटायला पाहिजे, त्याच्यानंतरच झाडून गिडून जे असते ना त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। कारण बाहेर जी रात्रभराची निगेटिव्हिटी असते ना, तर ती घरामध्ये म्हणजे दरवाजा उघडल्याबरोबर घरामध्ये आतमध्ये येत नाही, त्याच्यामुळं। तर ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल, तर मी अशीच करत असते, दरवाजा उघडल्यावर पहिले बाहेर थोडं पाणी टाकते। आता माझ्या ब्लॉगिंगमधून असं आलं हे, तर मी ते केलेलं होतं, आणि त्याच्यानंतरच मग बाकीची कामं जी असतील ती कामाला सुरुवात करते। तर आता पहिले अंगण स्वच्छ धुवून घेते, म्हणजे पाणी टाकून मला बोरवेल सुरू करायची होती, पण मी काही सुरू केली नाही, म्हणजे कारण पाणी होतं इथं, टोपले भरून बकेटी भरून तेच पाणी घेतले आणि इथं टाकलेलं आहे अंगणामध्ये, आणि स्वच्छ सगळं धुवून घेत आहे। तर आता बाहेर बघते, तर बाहेर खूपच अंधार आहे, त्यामुळे काही मी लॉक काही उघडलेलं नाही आहे। तर नंतरच पाणी टाकते म्हटलं। तर आता वायपर घेतलेला आहे, तर वायपरनं सगळं पाणी येतं हे काढून घेते, पहिले मी स्वच्छ क्लीन करते। आणि हे जो मेन दरवाजा आहे ना, या दरवाजामध्ये एक जिथं जे उंबरठा आहे ना, तो लाकडाचा पाहिजेच असतो, ते खूप बेस्ट राहतं, छान राहतं। लाकडी सागाचा असा आपण लावला आणि तिथं अशी पट्टी जर लावली तरी चांगलं असते। तर हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणायचं, कारण लाकडी उंबरठा खूप बेस्ट असतो। तर असो, तर आता सगळं पाणी घेऊन सगळं स्वच्छ केलेलं आहे मी, आणि त्याच्यानंतर पायफरने पाणी स्वच्छ केलेलं आहे। तर आता आलेली आहे घरात। तर किती वाजलेले आहे आता? 5:30 झालेले आहेत। तर आता भांडे गिंडे घासून घेते म्हटलं, पण पहिले म्हटलं इथं जे आहे ना, हे जो वॉश एरिया आहे ना, तर हा पहिले स्वच्छ करून घेत असते मी, म्हणजे इथे माझं भांडे घासायचं राहतोय, भांडे घासणं, आणि त्याच्यामुळं मग ते सगळं स्वच्छ करावं लागतं मला। तर काही नाही, पहिले पाणी गिन टाकलं तिथं खूप मोठं मी, म्हणजे त्याच्यानंतर भांडे गिंडे घासून घेतलेले आहेत। आता जे खरकटं पाणी आहे ना, हे बाहेर टाकून देते मी एकदा, आणि त्याच्यानंतर इथलं पाणी आहे ना ते वायफरनं स्वच्छ करते।
आता इथे आलेली आहे, लगेच पाणी वायफर स्वच्छ करत आहे. आता पाणी फेकून द्यायला की लॉक खोलून बाहेर गेले नव्हते, अंगणामध्ये ठेवलेलं आहे ताट मी. जेव्हा सकाळ 6 वाजतील तेव्हाच ते पाणी बाहेर फेकून देणार आहे. तर असं आहे, ठीक आहे. तर आता लगेच म्हटलं घर पुसून घ्या. आता हे पारोशी सगळं झाडून गिळून काढलेलं आहे. घरं पुसणं केलेले आहेत. तर म्हणजे कसं घरामध्ये बी खूप फ्रेश वाटतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते. आता कसं पहिले तर खेड्यागावात तर कसं असते, सकाळीच उठून सडा टाकतात, झाडून गिळून काढून सडा गिळा शिंपडून छानपैकी. तर इतकं प्रसन्न वाटते ना, तर खूपच छान वाटतं. तर असं आहे. तर मग तर इथे मी आता पहिले सगळे कामं झाल्यानंतर मी एक हात सकाळी फिरतेच माझ्या घरामध्ये. त्याच्यानंतर मग नंतरचं राहतेच आपल्याला, मग जेवण खावण झाल्यानंतर पुन्हा मग घर पुसावंच लागतात. पण सकाळचं जे पारोशी राहतं ना, तर हे 2 कामं नित्य नियमाने करायला. तर आता माझे घर पुसून झालेले आहेत आणि एक घर फटाफट घर 2 कामं झाले पाहिजे. मुलगी झोपलेली आहे मधामध्ये, ते काही पुसून घेतलेलं नाही आहे मी. म्हणजे जे आजूबाजूचं आहे ना, ते सगळं पुसून घेत आहे. म्हणजे सकाळचं झालं माझं हे घर पुसणं. नंतर मला पुन्हा घर पुसावंच लागतील. म्हणजे नंतरचे मग आपलं स्वयंपाक पाणी जेवण खावण त्याच्यानंतर बी घर पुसावं लागतं. तर असं आहे. तर ठीक आहे. तर आता पुन्हा एवढं पुसून घेते, मग झालं माझं घर पुसणं पण. तर आता आहे ना 5:30 वाजलेले आहेत. तर आता पसाराला आवरायचा माझा सोप्यावरचा, कपड्याच्या घड्याला करायची, त्यानंतर करणार आहे मी. आता बाहेर आलेली आहे. तर बाहेर आल्यानंतर थोडंसं म्हणजे प्रकाश पडलेला होता बाहेर. तर मी आता म्हटलं बाहेर सगळं झाडून घेते आणि पाणी टाकते म्हटलं बाहेर. तर आता बाहेर आलेली आहे इथे. तर असं बाहेरचं वातावरण दिसत आहे. त्याच्यानंतर आहे ना मांजर दिसली मला येताना, म्हटलं इथे काही खायला द्यावं म्हटलं. ती आलेली आहे ना, म्हटलं का खायला काय द्यावं म्हटलं, कारण पोळी खात नाही मांजर. तर दूध यायला खूप टाईम आहे, उशीर आहे, त्याच्यामुळं. माझं ना सगळं झाडून गिळून झालेलं आहे. तर मला मशीन लावायची होती ना. पहिले ना म्हटलं मांजरीला पहिले काही खायला द्या, त्याच्यानंतरच बाकीचे कामं करून घ्या. तर असं आहे. तर आता मांजरीसाठी मी गेली तर पोळी आणण्यासाठी, पण मांजर मला नको बसा, ती काही पोळी खात नाही, तिला पाहिजे दूध. पण आता काय दूध यायला थोडा उशीर आहे. ती पुन्हा आली की तिला दूध द्यावं लागेल. तर असं आहे. आता आहे ना पाणी गिनी टाकलेलं आहे छानपैकी बाहेर. तर खूप छान आणि सुंदर कसं वाटत आहे. तर खरंच सकाळी उठण्याचे खूप फायदे होतात, कामं पण लवकर होतात आणि सकाळी पाणी टाकलं ना बाहेर तर खूप असे पॉझिटिव्ह फिलिंग्स येते आणि खूप छान वाटतं. तर आता आहे ना बाहेर पाणी गिनी टाकलेलं आहे. रांगोळी काढायची होती बाहेर मला, पण आता मी आतमध्येच टाकणार आहे रांगोळी थोडीशी, कारण तिथं पाणी सांडलेलं आहे. म्हणजे पाणी आहे तर खूप, आणि मला डबा पण तयार करणं आहे लेकरांचा, आणि तेव्हा टाईम पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे. तर असं छान वाटतं सकाळी खूप पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जा असते. तर आता आहे ना इथे खूप पाणी झालेलं होतं, म्हणजे नळ सुरू केलं होतं ना मी मशीन, त्याच्यामुळं खूप पाणी झालं. पुन्हा हे पाणी काढून घेते आता, आणि त्याच्यानंतर सगळं पाणी वायपरनं स्वच्छ केलेलं आहे.
मी माझ्या झाडांना सकाळी पाणी टाकलेलं होतं, पण आता पुन्हा वरतून थोडं पाणी टाकत आहे, कारण त्या झाडांना म्हणजे मग मलाही असं फ्रेशनेस वाटते आणि मला चांगलं वाटते झाडांवर पाणी टाकलं तेव्हा. तर झालेलं आता आलेले आहे घरामध्ये 6:15 वाजलेले आहेत. तर चला आता पहिले आंघोळ करते, त्याच्यानंतर मग इथं दिवा लावते, लगेच स्वयंपाकाला लागते. माझं कसं आहे माहिती आहे का, मी अगरबत्ती जाळते आणि धूप असते की नाही, धूप ही घरामध्ये मी नेहमी जाळत असते, कारण मला धूपने खूप छान वाटते घरामध्ये. तर आता मी आहे ना हे 2 अगरबत्त्या कुठे चाललेली आहे घेऊन, तर मला बाहेर आहे ना माझं झाड आहे ना तिथे लावायची असते अगरबत्ती. तुळशी झाड तर नाही आहे, तुळशी झाड मला पटकन आणावं लागते दारामध्ये. माझ्या इथे तुळशी झाड खूप छान झालेलं होतं, पण ते आता राहिलं नाही आहे, म्हणजे जळून गेलं झाड ते. आता मला तुळशी झाडाला आणावं लागेल पुन्हा परत. तर असं आहे. तर बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान झालेलं आहे. तर आता पूर्ण प्रकाश म्हणजे आलेला आहे, उजेड निघलेला आहे बाहेर आणि छान वाटतंय. तर आता मला काढायची होती रांगोळी, तर म्हटलं चला म्हटलं पटापट घाई गडबडी थोडीशी रांगोळी फुल काढा म्हटलं. तर लगेच थोडंसं छानपैकी फुल काढलेलं आहे मी. आणि ट्रायपॉडचं कसं राहायचं माहिती आहे का, ते लावा आणि खूपच हे राहायचं त्याच्यामध्ये. तर मुलीलाच म्हटलं बाई म्हटलं एकदा पटकन कॅमेरा पकड, मी थोडीशी रांगोळी काढते म्हटलं. त्याच्यानंतर मुलीने कॅमेरा पकडला आणि थोडीशी रांगोळी काढलेली आहे बाहेर. तर असं छान वाटतं. कधी कधी काढते मी रांगोळी, टाईम जर भेटला समजा तर. चला आता पटकन लेकराचा डबा तयार करायचा आहे. तर लेकरांना काय टमाटर चटणी आवडते, त्यांना रोज बी दिली तर ते नाही म्हणतात टमाटर चटणी खायला, त्यांना एवढी आवडते. तर असं, तर आता मी लगेच ते पटकन टमाटर चटणी केलेली आहे, त्यांना डब्यावर पीठ मळलेलं आहे, त्या नाश्ता बिष्ट दिले पण आहे खायला. तर चला आता यांचं सगळं झालेलं आहे, खाणं पिणं नाश्ता बिष्ट झालेला आहे, डबा पण भरून ठेवलेला आहे मी. आता लगेच माझ्या मुलीच्या 2 वेण्या करून देते. तर चला शाळेत जा निघालेले आहेत लेकरं आता. तर त्यांचं ॲटो ना आज काही येणार नाही, आज त्यांचे पप्पा सोडून देणार आहे. घरी येतील ना तेव्हा ॲटो येणार आहे त्यांना घ्यायला, कारण सकाळी आमच्या ॲटोवरलं काही काम होतं त्याच्यामुळे ते काय आले नव्हते. तर असं आहे. तर आता काय लेकरांचं किती वेळ मोठं झालं, लेकरांना सॉक्स मम्मीलाच घालून द्यावं लागतात. बाकीचे 2 लेकरं घालता म्हणायचे, पण तिला अजून ती घालते ती पण ते पटकन घालत नाही, अशी व्यवस्थित नाही घालत, त्याच्यामुळं तिला माझ्या हाताला सॉक्स घालून दिला असते. तर त्यांनी शाळेमध्ये हा ड्रेस आहे, पंजाबी ड्रेस. लहान लेकरांना बी ड्रेस सांगितलेला आहे शाळेमध्ये. असो प्रत्येकांच्या शाळेत वेगळं राहतं. तर चला आता लेकरं निघालेली आहेत शाळेत जायसाठी. चल चला आता लेकरं शाळेमध्ये गेलेले आहेत. तर आता मी घरी आलेली आहे. तर म्हटलं आता भेळ करते म्हटलं माझ्यासाठी आणि माझ्या अन्नूसाठी.
तर मग थोडा चिवडा घेतलेला आहे मी मक्याचा. आता ते कांदा कट करून, मिरच्या कट करून आणि 1-2 मिरची घेते, जास्त नाही घेत बरं का, आणि टमॅटो आणि ते मिक्स केलेलं आहे, त्याची भेट तयार केलेली आहे. तर चला आता सकाळ थोडं म्हटलं आता मोबाईल म्हटलं काय आलेलं आहे काय नाही, सकाळचा अपडेट बघावं म्हटलं थोडंफार. तर आता इथं बसत आहे मी थोडासा माझ्यासाठी टाईम स्पेंड. तर आता इथं बसले नाश्ता करत. तर चला आता चहा घेते आणि लगेच मग आपलं दुसरं स्वयंपाकाचं तयारी लागते आता. आणि त्याच्यानंतर आहे ना मग माझं बाकीचं जे रुटीन असते ना ते मी नंतर करत असते थोड्या वेळानं. पहिले सकाळी बाकीचे सगळे कामं झाले तर रिलॅक्स होते, मग नंतरची कामं नंतर करते सगळी. तर असं आहे. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ खूप मोठा झालेला असेल तर सॉरी. तर चला आता तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, खूप खूप धन्यवाद. बाय.